स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। उत्पादक खरेदीदार संमेलन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांचं कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि अपेडाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय अशोक काकडे देशमुख साहेब जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर सन्माननीय विकास रसाळ साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर माननीय प्रशांत वाघमारे सर यांचंही आगमन या ठिकाणी झालं आहे, त्यांचेही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो आपल्या हस्ते वृक्षाला पाणी घालून आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा आपण आपल्या हस्ते या ठिकाणी संपन्न करावा। येथून PMFME मधून तयार झालेला हा बुके या ठिकाणी आपण देऊन साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय। जरा जिल्हाधिकारी साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खूप धन्यवाद। हाच आवाज ऐकण्यासाठी कान मगासपासून आतुर होते। अधिकचा वेळ जत आणि कवठेमंकाळ दोन्ही तालुक्याचं हित आहे। आमच्याकडे जतचं आहे आणि कवठेमंकाळचं पलीकडल्या बाजूला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सगळी पुरेपूर माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे इथं। उत्पादक खरेदीदार संमेलन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांचं कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि अपेडाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय अशोक काकडे देशमुख साहेब जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली विवेक कुंभार साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली। सांगली जिल्ह्यात बघितलं तर साधारण निव्वळ पिकाखालील क्षेत्र जर बघितलं तर आपलं जवळपास 5 लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे। ह्या क्षेत्रामध्ये साधारणपणे ऊस आहे, फळपिकं आहेत, त्याचबरोबर भाजीपाला आणि इतर जी खरीपातली आणि रब्बीतली जी पिकं आहेत ती आहेत। ह्यामध्ये जर बघितलं तर फळ पिकाचं जे क्षेत्र आहे ते जवळपास 50,000 हेक्टरपर्यंत आहे। हे 50,000 हेक्टर क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष आहेत, आंबा आहे, पेरू आहे, सीताफळ आहे। ह्या आता सद्यस्थितीत जे मार्केटिंगमधला जो सिनॅरिओ बदलतो आहे आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केटिंगची संधी उपलब्ध व्हावी, म्हणजे फळपिकं असतील, मसाल्याचे पिकं असतील, प्रक्रियायुक्त पिकं असतील, प्रक्रियायुक्त पदार्थ उपपदार्थ असतील, तर ह्यासाठी ह्या उद्देशानं की ज्यांना डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे डायरेक्टली त्यांच्याकडे एक एक्सपोर्टर्स मिळावेत, त्याचबरोबर त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि वेगळ्या पद्धतीची एक बाजारपेठ सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, ह्या उद्देशानं हा आजचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना भाव मिळावा ह्यासाठी डायरेक्ट दिल्लीपर्यंत रेल्वे सुरू करण्यात आली। आता सगळे शेतकरी, निर्यातदार तसेच मान्यवर सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। आणि सांगलीच्या बायर सेलर मीट या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधवांनो मित्रांनो की सांगली जिल्हा हा पूर्वी साऊथ सातारा या नावाने प्रसिद्ध होता आणि कृष्णा नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा आहे। कृष्णा, वारणा, मान, येरळा या महत्त्वाच्या नद्या इथून वाहतात आणि खऱ्या अर्थाने इतकी संस्कृती जी आहे ती कृष्णामाईच्याच पाण्याने त्याला आकार आलेला आहे। ते उपस्थित असलेले जे खरेदीदार आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्या मालाला देशभरामध्ये नेतील। या मालाला आम्ही देशभरात नेताना सांगली पॅटर्न असा एक पॅटर्नचा नाव आम्ही उल्लेख करावा असं मी या निमित्ताने आपल्याला सुचवू इच्छितो। जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, कृषी विभागाचे आहेत, पणन विभागाचे आहेत, महसूल विभागाचे आहेत, इतर विभागाचे सगळे आहेत, बँक अधिकारी आहेत,
हे सगळेजण काय आहेत? हे खऱ्या अर्थाने आज सुई दोऱ्याचं काम आपल्याला करायचं आहे. एक टोक आहे शेतकरी, दुसरं टोक आहे व्यापारी किंवा खरीददार. या दोघांना जोडण्याचं काम आपल्याला आज करायचं आहे आणि आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर चांगला व्यवहार होणारच याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर या सांगली जिल्ह्याचं प्रगती होईल याची मला खात्री आहे. आपलं स्वप्न आहे 2030 सालामधलं सांगली ते अत्यंत समृद्ध झालं पाहिजे आणि डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅनमध्ये आपला जो वार्षिक उलाढाल आहे ती आहे 67,000 कोटीची. ती पुढच्या 5 वर्षात आपल्याला किमान 1,15,000 कोटीपर्यंत ती न्यायची आहे. या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि जिल्हाधिकारी या नात्याने मी तुम्हाला एवढंच आता आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही उत्पादन करा, बाजारपेठेपर्यंत पोचवण्यास, तुमचा माल पोचवण्यास आणि तुम्हाला वाजवी भाव मिळण्यासाठी प्रशासन तुमच्या पाठीशी कायम उभं राहील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. विभागीय कृषी सहसंचालक सन्माननीय बसवराज मास्तोई साहेब. आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण प्रत्यक्ष तिथे येण्याची इच्छा होती, परंतु काही तातडीची कामं या ठिकाणी लागलेली आहेत. गव्हर्नर साहेबांचा दौरा आहे आणि तो त्या PM किसानच्या संदर्भात असल्यामुळे आणि नॅचरल फार्मिंगच्या संदर्भात असल्यामुळे त्याची बरीच तयारी आम्हाला इकडे करावी लागणार आहे. GI टॅग देवगडच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आणि त्यांनी परवा दिल्लीमध्ये ज्या वेळेला एक फार मोठं आंबा महोत्सव ठेवला होता त्यावेळेला त्या लोकांना तिथे इतका चांगला भाव मिळाला की पहिल्या लॉट मधले रेल्वेने पाठवलेले आंबे संपल्यानंतर दुसरा लॉट त्यांनी मोपा विमानतळावरतून विमानाने पाठवला. म्हणजे आंब्याच्या पेट्या विमानाने पाठवणे हे सुद्धा शेतकऱ्याला परवडू शकतं. याचं उदाहरण, कारण त्यांनी GI टॅग घेतलेला आहे आणि तो टॅग कशा पद्धतीने QR कोडच्या पद्धतीने तो ग्राहक तपासू शकेल अशी एक व्यवस्था निर्माण केली. म्हणजे असे वेगळे प्रयोग जोपर्यंत आपण करत नाही, आपण फक्त कष्ट आणि काबाड कष्ट करून जर का फक्त उत्पादनापुरतं आपल्याला मर्यादित ठेवलं तर आपलं उत्पन्न कधीच डबल होणार नाही याची अगदी खात्री आहे. त्यानंतर ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होत आहेत सन्माननीय परशुराम पाटील सर, संचालक अपेडा. मी विनंती करतो साहेब आपण उपस्थितांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. प्रथमतः सर्वांचं स्वागत आणि सर्वांना धन्यवाद, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात. आशेफ काकडेजी आमचे मित्र, ॲग्रिकल्चर कमिशनर सर आणि जे सर्व उपस्थित शेतकरी बांधव आणि सर्व अधिकारी. साधारणतः मला आठवतं की 3-4 महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. जिल्हाधिकारी सरांची जी तळमळ आहे शेतकऱ्यांच्यासाठी आणि विशेषतः सांगली एक अग्रेसर जिल्हा म्हणून शेतीमध्ये प्रमुख पुढे जावा याच्यासाठी 3-4 महिन्यापासून त्यांचे प्रयत्न चालू आहेत. विशेषतः जिल्हाधिकारी सरांचे धन्यवाद आणि त्यांच्या जिद्दीचं आणि कामाचं कौतुक. किंवा आपण संपूर्ण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीची व्हॅल्यू चेन बघितला भारतभरामध्ये किंवा जगभरामध्ये, जिथं जिथं ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढला आहे तिथं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, तिथल्या शेतीच्या समस्या अगदी योग्य प्रकारे सोडवल्या गेलेल्या आहेत आणि तिथला भागाचा विकास भरभराटीने झाला आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढवणे हे संपूर्ण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि जे पोटेन्शियल सांगलीमध्ये आहे, ज्या प्रकारचे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट सांगलीमध्ये बनतात ते आपण जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण सिस्टमॅटिक प्रयत्न केला तर ते आपण सहज घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे मला फार आनंद आहे की त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं पाऊल आज आपण टाकलेलं आहे. संबंधित सर्व शेतकरी, सगळे एक्सपोर्टर, इम्पोर्टर, संपूर्ण सरकारची प्रशासन व्यवस्था सगळे इथं आलेलं आहे. त्याच्यावरती विवेचन होत आहे. हा प्रॅक्टिकल मार्ग आहे पुढे जायचा. सन्माननीय विशाल नरवाडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. विनंती आहे. 14 नोव्हेंबर हा अनेक पैलूने अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. परंतु आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या या प्रवासामध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचा उपक्रम बायर सेलर मीट, एक कृषी महोत्सव हा आपण जिल्हाधिकारी सांगली आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा इथे राबवतो आहे.
आपल्या सगळ्यांचं अल्टिमेट प्रशासनाचं एकच उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं केलं पाहिजेत, हेच आपल्या माननीय पंतप्रधान महोदय यांचंही उद्दिष्ट संपूर्ण देशभरासाठी आहे. माननीय प्रशांत वाघमारे साहेब, उपमहाप्रबंधक प्रादेशिक प्रमुख आपेडा मुंबई, यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना भविष्यातील निर्यात संधी या विषयावरती आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं, आपणास विनंती आहे. टायटल आहे चला शेतकऱ्याला व्यापारी करू. तर तुमच्या लक्षात आलं असेल की जो शेतकरी आहे, जो उत्पादक आहे, याला आपल्या मालाचा भाव मिळत नाही आणि त्यासाठी तो नेहमी स्ट्रगल करतो. आणि मग त्याच्यासाठी एकच ऑप्शन असतं की जवळचा जो कोणी एजंट आहे त्याला हे विकायचं किंवा मार्केटला जाऊन विकायचं. परंतु याच्यात अजून एक पर्याय आहे, तो आहे निर्यातीचा पर्याय. म्हणजे आपला जो शेतमाल आहे हा आपण कसा एक्सपोर्ट करू शकतो यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. आणि जर आपला शेतमाल एक्सपोर्ट झाला तर यासाठी जे आहे आपल्याला भरपूर असं चांगला मिळू शकतं. त्याचा फायदा आपल्याला डायरेक्टली होऊ शकतो आणि आपलं जे उद्दिष्ट आहे डबलिंग द इन्कम ऑफ फार्मर हे सुद्धा साध्य होऊ शकतो. तर मी अपेडा या संस्थेला रिप्रेझेंट करतो. मी रिजनल हेड आहे अपेडाचा महाराष्ट्र आणि गोवासाठी. तर अपेडा ही जी संस्था आहे ही वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत आहे आणि आमच्या काय स्कीम्स आहेत, आम्ही शेतकऱ्यांना काय फायदा देऊ शकतो, एक्सपोर्टर लोकांना कसं जोडू शकतो. आता ॲपेडाचे शेड्यूल प्रॉडक्ट जे आहेत, आता काय होतं की जेव्हा ॲग्रिकल्चर म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की बा सगळे प्रॉडक्ट जे आहेत ॲपेडा अंतर्गत आहे. तर ॲपेडा अंतर्गत ह्या 17 कॅटेगरीचे प्रॉडक्ट आहे, ज्यामध्ये फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आहेत, सिरियल्स आहेत, त्यानंतर प्रोसेस फूड प्रॉडक्ट आहे. तर जर आपण ही लिस्ट बघितली तर ही लिस्ट आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यासाठी जे आहे आपल्याला क्वालिटीचे जे पॅरामीटर्स आहेत ते बघणं आवश्यक असतं. काही ब्रेक झाले असतात, काही याच्यात क्रॅक असतात, अशा प्रकारचे फळं त्याच्यामध्ये 40% मॅक्सिमम टू 2 करोड रुपये हे जनरल कॅटेगरीला मिळतं. परंतु जर बेनिफिशरी SC ST सुद्धा पाठवू शकतो. तर अशी रेफ्रिजरेटर व्हॅनसुद्धा घ्यायसाठी तुम्हाला अगेन 40% 2 करोड आणि SC ST महिलांसाठी 75% 2 करोड रुपयेपर्यंतचं अर्थसहाय्य, ज्याला सबसिडी आम्ही म्हणतो, हे रजिस्ट्रेशन देत आहे. FPO किंवा कंपनीसाठी शेतकरी गटाला द्यावं ही अपेक्षा आमची. RCMC RCMC शेतकरी पण घेऊ शकतो, पण त्याची कंपनी असणं आवश्यक आहे. तर शेतकऱ्याला आपली कंपनी बनवावं लागेल. नाही, त्याच्यासाठी तुम्हाला एक बँक अकाउंट पाहिजे. शेतकरी गटाला ते अकाउंट आहेच. पॅन कार्ड काढू शकतोय. कंपनी रजिस्ट्रेशन नाही. शेतकरी गट सुद्धा तुमच्या आत्मा किंवा याच्यासाठी रजिस्टर असतोच, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहेच. तुम्हाला जर कंपनी तुमची रजिस्टर नाही झाली तर तुम्हाला इम्पोर्टर एक्सपोर्टर कोडच मिळत नाही. तो आल्यानंतर ॲपेडा आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा ही आहे. ॲपेडा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यावर काही 1 नंबरची केळी एक्सपोर्ट होते. त्यानंतर जे शिल्लक राहणाऱ्या केळीवर प्रक्रिया उभा करणे. आपल्याकडं प्रामुख्यानं द्राक्षे असतील किंवा डाळिंब असतील किंवा केळी असतील, इथं व्यापारी खरेदी करायला येतात आणि बऱ्याच वेळेला गावागावामध्ये तो खरेदी करून जातो, नंतर त्याचा पत्ता लागत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांची त्याच्यामुळं फसवणूक होते. आता लायसन्स ज्याचं आहे त्याच व्यापाऱ्याला तुम्ही खरेदी करू शकता. अगदी तामिळनाडूतला जरी कुणी जर व्यापारी आला असेल तर त्यांनी आमच्या बाजार समितीचं लायसन्स घेतलं तर आपण त्याला खरेदी करू शकता. जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नॉन ॲग्रिकल्चरल ॲसेट असल्याशिवाय कुठलंही लायसन दिलं जात नाही किंवा कुठलीही बँक दारात उभा करत नाही. महाराष्ट्र शासनानं 2 वर्षापासून 18 सालचा एक GR आहे की 25 कोटीपर्यंतच्या कुठल्याही कृषी व्यवसायासाठी उद्योजकासाठी येण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे. परंतु वास्तवामध्ये ह्या प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळ्या प्रकारे येणे असल्याशिवाय बँक ही दारात येऊ देत नाही आणि प्रोसेसिंगमध्ये लायसनही मिळत नाही. कारण NAची अट टाकूनच बँका कर्ज मंजूर करतायत. तर ती अट न कारण शेवटी शेतकरी आहे तो शेती करतोय, तो त्याच्या जागेचं NA करत नाही, फक्त कमर्शियल क्रॉप्स घेतोय. त्याच्यामुळे बँकांना ही विनंती राहील की जर का आपण ती अट काढता आली तर बरं होईल. याच दृष्टिकोनातून एक्सपोर्टच्या अनुषंगानं करायचं असेल तर आपल्याकडे महत्त्वाचे जे फळपिकं आहेत, भाजीपाला आहे, ह्याच्यासाठी नेट म्हणजे ग्रेप नेट, अनार नेट, त्यानंतर व्हेज नेट अशा प्रकारचे जे नेट सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फार्मर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत राबवतो आहोत आणि ती ही पहिली पायरी आहे.
म्हणजे हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण काय प्रकारे करतो, काय काय गोष्टी वापरतो, इनपुट वापरतो, या सगळ्या त्याच्यामध्ये नोंद होणार आहे. म्हणजे जेणेकरून ते उत्पादित केलेला माल हे पुढं हे नेण्यासाठी एक प्री रिक्विजिट आहे. तरी ऑनलाईन विक्री करण्यासाठी तत्पर असतात. आपलं उत्पादन काय कोणतेही फळ असेल तर त्याच्यासाठी ऑनलाईन विक्री करताना जाचं गट ही आहे की ब्लिंकिट, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ते ऑनलाईन विक्री करू शकत नाहीत. त्याच्यासाठी त्यांनी GSTचा नंबर हा कंपल्सरी केलेला आहे. आणि माझ्या माहितीनुसार शेतकऱ्याला GST लागत नाही. आणि जरी GST घेतला नंबर शेतकऱ्यांनी तर 3-3 आठवड्यांनी किंवा 4 आठवड्यांनी GSTचे रिटर्न्स ते सादर करू शकत नाहीत. तर माझी एक अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, ब्लिंकिट असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा ॲमेझॉन असेल, तर त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचा जर ऑनलाईन करायचं असेल त्या जाचं गट काढून टाकण्यासाठी विनंती राहील. धन्यवाद. एखाद्याला माझ्याकडे एखाद्या शेतकऱ्याकडे उत्पन्न असतं 10 टन, परंतु जो विक्री करणारा आहे त्याला वर्षभर पाहिजे असतं. मग त्याला वर्षभर देण्याची सुविधा आपल्याकडे नसते. त्यामुळं बऱ्याचशा अशा जे ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा DMart आहे, ती जी विक्री घेतात ते इंडिव्हिज्युअल लोकांच्याकडनं बऱ्याच वेळा घेत नाहीत. त्यांचे व्हेंडर्स असतात आणि व्हेंडरला आपण आज जे एखादा व्हेंडर असेल त्या व्हेंडरला आपल्याकडे उत्पादित सायझेबल असणाऱ्यांना त्यांच्याशी करार करता येऊ शकेल. म्हणजे व्हेंडरकडे GST असेल आणि व्हेंडरशी आपला गट किंवा गटातले शेतकरी करार त्याच्याशी करतील आणि लिंक करून देतील. का तर आपण सातत्यपूर्णरित्या त्या म्हणजे साखळीमधल्या त्या व्यापाऱ्यांना आपण सतत देऊ शकत नाही. ही भावना आहे. निश्चित त्याचा सुद्धा याच्यामध्ये विचार आहे. असा हा कार्यक्रम माझ्याप्रमाणे तरी पहिल्यांदाच होत आहे. आज सांगलीमध्येच म्हणायला गेलं तर आशिया खंडातील हळदीची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे आपला सांगली जिल्हा. रद्द करावी. तर कृषीसाठी जे पायाभूत क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग असतील तर त्या प्रक्रिया उद्योगाचा जर प्रोजेक्ट कॉस्ट किंवा जो काही अहवाल आहे हा 25 लाखापर्यंत असेल तर 25 लाखापर्यंत मायक्रो फूड प्रोसेसिंग युनिटसाठी येण्याची अट वेव आहे. परंतु त्याच्यावरतीसाठी सुद्धा गेल्या वर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्याकडे एक MSME मीट घेतली होती. त्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा आला होता की आपल्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये लँड होल्डिंग कमी असल्या कारणानं आणि प्रक्रिया उद्योग असतील किंवा इतर MSMEचे प्रकल्प असतील तर त्याकरिता आम्हाला येण्याची अट रद्द व्हावी. त्यावेळेस ही रिझर्व्ह बँकेकडे सर हा मुद्दा आपण मांडलेला आहे आणि तो वरिष्ठ स्तरावर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या स्तरावर त्याच्यावरती निर्णय होईल. आम्हाला त्याच्यावर काहीतरी निर्बंध झाला पाहिजे आहे. आज आपण सांगतो की आम्हाला ऑर्गॅनिक शेती करायची आहे, सेंद्रिय शेती करायची आहे. सेंद्रिय शेती जरी केली आम्ही तरी तिची गुणवत्ता इतकी ठिकाणं झाल्या त्याच्यात. आणि त्यामुळे आपल्याला ज्या माडगाव मेंढीला एक ब्रीड म्हणून त्याला स्टॅम्पिंग मिळेल आणि आपल्याला माडगावला एक चांगला दर मिळणार आहे. सध्या माडगाव मेंढीमध्ये आटपाडीमध्ये काही शेतकरी NLM अंतर्गत ज्यांनी पशुपालन केलेलं आहे त्या एक सोमनाथ जाधव माळी हे शेतकरी आहेत. त्यांच्या मेंढ्याला 55 लाख रुपये दर मिळालेला आहे आणि त्यांना परवा मागच्या आठवड्यामध्ये जी आटपाडीला यात्रा झाली त्याला बुलेट पुरस्कार मिळालेला आहे. माझी तयार केलेली आहे की चला शेतकऱ्यांना व्यापारी करूया. फक्त त्यामध्ये एक मी छोटीशी बदल करते, थोडासा चेंज करते आणि उद्योग विभागातर्फे जर टॅगलाईन म्हणाल तर चला आपण शेतकऱ्यांना उद्योजक बनवूया. तर अशा टाईपचं थोडंसं चेंज करावंसं असं मला वाटतंय. कारण शेतकरी आणि उद्योजक ह्यातलं जर तुम्हाला सोप्या शब्दात नातं सांगायचं झालं तर दूध आणि श्रीखंड, हळकुंड आणि हळदपूड, मिरची आणि मिरची पूड, टॅमॅटो आणि टॅमॅटोचा केचप. तर अशा प्रकारचे जे व्हेरिएशन्स आहेत की शेतकऱ्याकडचा जो माल आहे किंवा त्याचं जे उत्पन्न आहे ते पेरिशेबल आहे. माझं नाव लक्ष्मण पाटील आहे. मी एक शेतकरी आणि मी KB एक्सपोर्टच्या या कंपनीमध्ये जॉब करतो आहे. तर KB एक्सपोर्टच्या संदर्भात आम्ही जे करार शेती करतो आहे त्या संदर्भात थोडी माहिती देणार आहे. आम्ही 3 व्हरायटीमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव देतो आहे. जसं भेंडीला 27 रुपये आहे, दुधी भोपळ्याला 14 रुपये आहे, बेबीकॉर्नला 8 रुपये आहे. त्या पिकाला लागणारी सगळी औषधं आम्ही शेतकऱ्यांना मोफत देतो आहे. विशाल सपाटे, माझ्या कंपनीचं नाव आहे ऑर्नेट ॲग्रोट्रेड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही स्वतः इंडियातून एक्सपोर्टरही आहे आणि आमची स्वतः दुबईमध्ये LLC आहे. काही शेतकरी बांधव असतील की ज्यांना स्वतःचा एक्सपोर्ट करायचा आहे पण बायर मिळत नाही आहेत
तर दुबईमध्ये माझी स्वतःची कंपनी आहे. तुमच्याकडं कुठला प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचे फोटोज आणि पिकाची माहिती माझ्यापर्यंत पोचवा. आपण दोघंही टायअपमध्ये तुमच्याकडून मी इंडियातून इम्पोर्ट करू शकतो. मी जनरली दुबई आणि जर्मनीमध्ये इम्पोर्टर आहे आणि तुमचे प्रॉडक्ट ॲग्रिकल्चरचे हे इम्पोर्ट करतो. आता तुमच्या सांगलीमधील प्रॉडक्ट जे आहेत, एक बनाना आहे, रेजिन्स आहे, पोमोग्रेनेट आहे, ग्रेप आहे, टर्मरिक आहे, जिंजर आहे, शुगर आहे. तर ह्यामध्ये आता बनानाला स्कोप भरपूर आहे तिकडे. तर मी ऑलरेडी एक्सपोर्टरला गायडन्स पण देतो इथे मी तिथं. नेक्सॉन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आम्ही फळभाज्या एक्सपोर्ट करतो, जसं की बेबीकॉर्न, दुधी, भोपळा, भेंडी, हळद आणि ओनियन्ससारख्या. मसाले त्यानंतर शेवया, पापड, सांडगे, लोणची यामध्ये आपण एक्सपोर्ट करतो आहे. आत्तापर्यंत आपण ग्रामीण भागातील जवळपास 300 महिलांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचं काम केलं आहे. सुरुवातीला कृषी विभागाचं आणि आमच्या कलेक्टरांचं खूप मनापासून अभिनंदन करायचं आहे. कारण मला त्याने ते या जिल्ह्याचं पर कॅपिटा उत्पन्न कसं वाढेल, पर कॅपिटा उत्पन्न वाढायचं असेल तर उद्योग कसे वाढतील. ही जागा आपली एअरपोर्टची इंडस्ट्री डिपार्टमेंटला MIDC करायला चालते, थांबवली. त्यामुळे हे सगळे प्रयोग करण्यासाठी खूप एकमेकाशी सहकार्याने पुढे गेलं पाहिजे. एक उदाहरण आणखी सांगतो आपल्यासाठी. आमच्या शहरी भागातल्या पोरांना भात खातो तो कुठून येतो हेच माहीत नाही, दूध पितो ते कुठून येतं माहीत नाही. तसं तो तांदूळ उठण्यासाठी राईस मिलमध्ये भात पाठवायला लागेल. मग राईस मिलच्या माध्यमातून तांदूळ घेतो. तो तांदूळ माझा 1800 रुपये किलोला जर भात घेतलं, त्याचं ट्रबल बिरबल जाऊन मला 2600 रुपये किलोने क्विंटलने विकतात. मग 2200 रुपये दिले तर निघाले पाहिजे. उरलेले पैसे मला लागतच नाही. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट पैसे लागतात त्याला. मग सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही डिव्हिडंड म्हणून वाटून टाकतो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 2324 रुपये मिळाले. सरकारचा दर 1800 रुपये, व्यापाऱ्याचा दर 1700 रुपये, आमच्या शेतकऱ्यांना 2350 रुपये. असे खूप प्रयोग करत आपल्याला पुढे जायला लागेल. एक शेतकरी महिला तिचा माल विदेशात जायला पाहिजे, यासाठी मार्गदर्शन तुम्ही करायचं. पैसे मी घाला, 1 रुपया प्रॉफिट देणार नाही, 1 रुपया व्याज देणार